काल जर मी टाइम वरती पोहोचले नसते ना तर माझे सगळे एक्सपेन्सिव्ह सगळे डिझायनर क्लोथ ज्यांच्याशी मी इमोशनली पण इन्व्हॉल्ड आहेत ना ते सगळे त्यांनी असे उचलून भांडीवालीला दिले असते. मला अंडरस्टँड म्हणजे कळत नाही ते अशा का वागतात. मला नाही आवडत अरे माझ्या गोष्टींना कोणीतरी हात लावलेलं हे त्यांना माहितीये तरी. कळतंय मला आदिरा, ऐक ऐक आय कॅन अंडरस्टँड. सगळं माझ्यासाठी सुद्धा हे खूप शॉकिंग होतं. रादर मी तर ना इमॅजिन सुद्धा करू शकत नाही माझ्यासोबत जर असं कोणी केलं असतं तर मी काय रिॲक्ट केलं असतं ते. आय मीन या रोज उठून काही ना काहीतरी नवीन उद्योग करतात. आय डोंट अंडरस्टँड. म्हणजे या आधीपासूनच अशा होत्या की मलाच काही वेगळी ट्रीटमेंट आहे, स्पेशल ट्रीटमेंट. फिरा हे बघ, तिचा ना मुळातच स्वभाव चिडचिड आहे. एवढा एक्स्ट्रीम ती कधीच वागत नव्हती का. मला खरंच कळत नाहीये आता काय करायचंय ते. तो आता जे काही करायचं ना प्लीज लवकर कर, कारण हे सगळं ना इम्पॉसिबल होत चाललंय. कळतंय का तुला? कळतंय. माझ्यासाठी पण आणि सगळ्यांसाठी पण. बघ तू टेन्शन घेऊ नकोस, मी करेन काहीतरी. ओके काय चेक करतो प्लीज. थांबतो इथे. ओळखीची साधना ओळखीची बंध हे जुळले तरी रीत नाने हमीची कोण जाणे असा का हात सुटता सुटेना वीण तो घातली तुटेना वीण तो घातली तुटेना वीण दो घातली तुटेना. मम्मा अगं हे असे टिपिकल कपल सारखे का वागतायत? समोर बघ ना, जास्तच कह्यात येल्या तिच्या. वेळेतच काहीतरी करावं लागेल आपल्याला. हे असं होऊन चालणार नाही. हे आणखीच चाललंय. काय चाललंय आई तुझं हे? अगं काय काय करतेस तू हे आई? थांबव. केल्याशिवाय कळणार नाही. काय करणार नाही आम्हाला? आई आई अगं बंद कर हे. काय काय झालंय स्पष्ट सांगा मला. अगं त्रास होतोय आम्हाला याचा. हे एवढे सगळे रिकामे डबे पाहताय ना, किराणा संपलाय आणि माझ्याकडे 1 रुपयाही नाहीये. इकडे तिकडे बघू नकोस, डोक्याला हात लावू नकोस. पगार कधी देणार आहेस? तू चालवतो ना घर, मग का नाही दिलेस या वेळेला? का उधळलेस कोणावर तरी? आई काय बोलतेस तू हे? खडखडाट होईपर्यंत थांबायचं असतं काय? चांगल्या घराची सदन घराची लक्षणं आहेत ही. स्वयंपाक कसा करायचा? मग रिकाम्या डब्याचा एकच उपयोग होऊ शकतो. बंद कर ते वाजवणं. काय चाललंय हे? हे असं वाजवणं म्हणजे काय चांगल्या घराचं लक्षण आहे काय? रोहननं घर खर्च दिला नाही म्हणून हे असं वागतेस का तू? मी आहे ना या घरात, मी देतो. तुम्ही का देणार? त्याने जबाबदारी घेतली तो देईल. अगं माझा पगार झाला नाहीये अजून. मग पगार होईपर्यंत मी अशी वाजवत राहीन. राजवाडे काय हो, दमलात का? अहो नाही तर काय, महिन्याभराचा व्यायाम करून घेतला तुम्ही माझ्याकडे एका दिवसात. हा व्यायाम एका दिवसाचाच होता. हे घ्या. म्हणजे हे
आज जे केलं ते रोज करायचं? हो अर्थात त्यालाच व्यायाम म्हणतात. नाहीतर काय एक दिवस हाऊस भागवली असं म्हणतात. चला आता हा काढा घ्या. नाही नकोय मला हो. अहो असं काय करताय, थोडासा घ्या बरं. अहो मला नकोय सांगितलं ना मी. लहान मुलांसारखे वागू नका, एवढा वाईट लागत नाही तो. काढा असं काही नाही त्याच्यात की ते चांगलं लागावं. बरं ठीक आहे, थोडासा ट्राय करून बघा मी बरं. ट्राय करून बघणार नाहीये. अरे पण मला कळत नाहीये तुम्ही असे लांब लांब का पळताय? कारण तुम्ही माझ्या मागे मागे येताय. नकोय मला. स्टॅच्यू ओव्हर म्हणा. ओके फाईन ओव्हर. काय स्वानंदी मॅडम, हे काय लहान मुलांसारखं स्टॅच्यू वगैरे? तुम्ही थांबलात का? काय का थांबलो म्हणजे? ते असं स्टॅच्यू म्हटल्यावर होतं थांबायला, म्हणून आता नाही. आता अजिबात थांबणार नाही मी. मी फक्त इतक्यासाठी थांबलो की मी निघालोय हे तुम्हाला सांगायला थांबलो. स्टॅच्यू सरपोतदार काय हो, का असं वाजवतायत? अरे या 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 लवकर या 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 तुम्ही पण बसा बडवायला या. ते पुढचे डबे राहिलेत, या लवकर या. नाही नाही वहिनी, हे बघा तुम्ही अजिबात येऊ नका, तुम्ही जा. अहो ही मंदा जरा हायपर झाली आहे ना, म्हणून असं काहीतरी करत बसली आहे. पण तुम्ही काळजी करू नका, मी आहे, मी घेतो बघून. तुम्ही जा. ठीक आहे बरोबर. आवाज का नाही होणार? आवाज तो होणार. आई तुम्हाला कळत नाहीये का? तुला दिसत नाही का तुम्हाला इथे का वागतंय असे? मी इथे हळू आवाजात वाजवतेय ना, मग तू माझ्याशी मोठ्या आवाजात का बोलतेस? तुला कळत नाहीये का? तुम्हाला माझा हा आवाज बॉदर करतोय? तुम्ही जो हा आवाज करताय त्याचं काय? माझे डबे, माझे चमचे, माझं घर, मी काहीही करेन. आता जर तू थांबली नाहीस ना, तर याच भांड्याने मी माझं डोकं फोडून घेईन आणि संपून टाकेन सगळे येतात. आणि आई ग्रोसरीज संपल्यात ना. व्हॉट अ बिग डील. तुम्ही मला सांगायचं ना, मी मागवले असते ना ग्रोसरीज. लेट मी ऑर्डर ऑनलाईन. फक्त एवढाच प्रॉब्लेम आहे ना मग. प्लीज फॉर गॉड से घर डोक्यावर घेऊ नका. नाही अधीरा, तू काही मागवायचं नाहीयेस. मी अजून जिवंत आहे ना इथे. ऐका, मला घरात फक्त शांतता हवी आहे आणि त्यासाठी मी काही करेन. ओके प्लीज तुम्ही स्ट्रेस घेऊ नका. प्लीज टेन्शन नका घेऊ. आय डू इट. झालं का समाधान सगळ्यांची सकाळ बरबाद करून? झालं?